नमस्कार, मी सागर सोलव। आज आपण कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि या प्लॉटला आपण काही प्रयोग केला आहे। हा लेट लागवण केलेला प्लॉट आहे कपाशीचा आणि लेट लागवण केल्यामुळे ही कपाशी थोडी लेट आहे। तर आपण इथे एक असा प्रयोग केला, 50 ml प्रतिपंप आपल्या केसिम कंपनीचं बुंदा स्पेशल आपण इथं यूज केलेलं आहे। इथं आपण बघू शकतो की या ओळीमध्ये आपण बुंदा स्पेशल फवारणी केलेलं आहे। 50 ml 15 लिटर पाण्याला, बाकी काहीच नाही, फक्त आपलं स्टिकर घेतला आहे आणि त्यात कीटकनाशक आणि या लाईनीमध्ये इकडे आपण बुंदा स्पेशल मारलेलं नाही। आपण बघू शकतो इथे बुंदा स्पेशलचा प्रयोग आपण केलेला नाही। बुंदा स्पेशल तसं खालून देण्यासाठी आहे, पण मी बुंदा स्पेशल फवारणी केलं व फवारणीतून कसे रिझल्ट येतात आणि त्याच्या बुंद्याची साईजसुद्धा बघू शकतो कपाशीच्या। आणि इकडे न वापरलेल्या ह्याच्यात हे आपण बघू शकतो, म्हणजे साईजसुद्धा चांगली आहे खोडाची आणि कपाशीच्या पत्तीमध्ये, फ्लावरिंगमध्ये, ब्रांचिंगमध्ये सुद्धा फरक दिसतो। आपण दुसऱ्या साईडचाही पाहू की या लाईनमध्ये आपण बुंदा स्पेशलचा यूज केलेला आहे आणि या लाईनीमध्ये आपण केलेला नाही। दोन्ही ह्याच्यातला फरक आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर फांद्यांची संख्या किंवा इकडे सुद्धा आपण बघू शकतो आणि इकडे असे अप्रतिम असे रिझल्ट बुंदा स्पेशलचे आहे। हा प्लॉट माझा मिरचीचा आहे। इकडे मिरचीची लागवण अगोदरच झाली होती। हा संपूर्ण मिरचीचा प्लॉट आहे। तर आपण सुद्धा असा एक प्रयोग करून बघा। मी सुद्धा हा प्रयोग केलेला आहे, त्याचे चांगले रिझल्ट आले आहे। तर बुंदा स्पेशल वरतून फवारणी करण्यास काहीच हरकत नाही असं मला वाटते। नमस्कार।